तर बातमी पुण्यात नाही. पुण्यातील कोंढव्याला भाजपच्या पदाधिकाऱ्यांना पाकिस्तान म्हणून संबोधलंय. कोंढवा परिसराला पाकिस्तानच्या कराची म्हणून असं संबोधण्यात आलंय. सोशल मीडियावरती भाजप पदाधिकाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. कोंढवा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय. तर भाजप पदाधिकारी सातत्यानं कोंढव्याला बदनाम करतायत असा आरोप प्रशांत जगताप यांनी केलाय. भाजपच्या पदाधिकाऱ्यांवरती कारवाई करावी अशी मागणी देखील जगतापांनी केली आहे. काँग्रेस नगरसेवक जगताप यांनी मुख्यमंत्र्यांकडे तशी मागणी केली आहे. भाजपची विकृत मंडळी सातत्याने या परिसराला टार्गेट करण्याचा, बदनाम करण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येक भागाला काहीतरी वेगळं महत्व असतं, पण कोंढवा परिसराचं नाव बदनाम करण्याचं काम सातत्याने भाजपची मंडळी करतात. हा आमचा थेट आरोप आहे. या ठिकाणी अशा प्रकारच्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी जास्तीत जास्त कठोर कारवाई व्हावी. त्याचं कारण आहे की या ठिकाणी कुठेतरी पुण्याला, महाराष्ट्राला, भारताला दोन भागामध्ये विभागण्याचं महापाप हे भाजपची मंडळी करतात. त्यांची विकृत इच्छा आहे की या ठिकाणी जातीच्या, धर्माच्या नावाने वेगळं राष्ट्र निर्माण हो. कोंढव्यात उभा राहून जो म्हणत असेल मी पाकिस्तानच्या कोंढव्यामधून लाईव्ह देतोय आणि कोंढवा हे पाकिस्तान झाले, अशा पदाधिकाऱ्यांवर काय कारवाई करणार आहे? त्या संदर्भात गुन्हाही दाखल आहे. कितपत योग्य आहे पुण्याला बदनाम करण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जातोय? मला ऍक्च्युली ह्या संदर्भातली माहिती नाहीये, पण असं जर कोणी भाजप पदाधिकारी म्हणत असेल तर निश्चितच कारवाई नाही. मीच बोलावून, आमचे भाजपचेच लोक आहेत, बोलावून त्यांना त्यांचं काय म्हणणं आहे ते त्या संबंधी ऐकून घेईल आणि त्याच्यामध्ये पण जर अशी काही सत्यता वाटत असेल तर ती निश्चित तुम्हाला